सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कोरेगाव जमियत उलमाए हिंद यांच्यामार्फत एसटी कर्मचाऱ्यांना धान्याचे व जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आलेले आहे। जमियत उलमाए हिंद तालुका कोरेगाव कमिटीच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुस्लिम बांधवांकडून राज्यात 80हून अधिक कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या व संप कारणामुळे मृत्यू झाल्याबद्दल दुखवट्यामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेदना समजून घेऊन त्यांना मदतीचा हात देत त्यांच्या दुःखात सहभाग घेत त्यांना अन्नधान्याच्या किराणा मालाच्या जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आलेले आहे। यामध्ये प्रथमतः लढा विलिनीकरणच्या आघाड्याचे अध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या निवासस्थानाजवळच त्यांच्या सहकार्यामुळे तसेच एसटी कर्मचारी सादिक शेख यांच्या प्रयत्नामुळे कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे। तरी उपस्थित असणाऱ्या 35 ते 40 पुरुष व स्त्री कर्मचाऱ्यांपैकी आनंद माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून कर्मचाऱ्यांच्या वेदना सर्वांसमोर मांडलेल्या आहेत। त्यानंतर रहमतपूर मधील जमियत तालुका कमिटी उपाध्यक्ष हाजी महमूद यांनी जमियत उलमाए हिंद या सामाजिक संस्थेबद्दल तसेच त्यांच्या कार्याची माहिती दिलेली आहे। सामाजिक एकोप्याने राहत प्रत्येक धर्माचे आदर ठेवत संकटांना सर्वांनी मिळून कसे सामोरे जायचे याबाबत मार्गदर्शनही त्यांनी केलेले आहे। राजाभाऊ बर्गे यांनी जमियतच्या कार्याचे मोठे कौतुक केलेले आहे। सर्व मुस्लिम समाजाचे आभार मानत रिटायर यादव यांनी कार्यक्रमाची सांगता केलेली आहे। तसेच मुस्लिम समाजातील जमियतचे सरचिटणीस समीर मुलानी रहमतपूर, हाजी शकील भाई सौदागर, हाजी फारुख भाई वारिस कुरेशी, शाकिर कुरेशी, कफील सौदागर, हाफिज वाजिद कुरेशी, रमजान शेख, मोहसिन कागदी, अफजल कुरेशी, नासिर गफ्फार भाई कुरेशी आदी मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित होते। जमियतच्या थ्रू कशासाठी वाटप करण्यात आले किंवा जमियतचं नक्की काम काय ते आमचे हाजी बबलूभाई रहमतपूरचे त्याचं थोडक्यात तुम्हाला सांगतो। सर्वप्रथम 72व्या प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या सर्व आमच्या बांधवांना हार्दिक शुभेच्छा। प्रजासत्ताक दिनानिमित्त औचित्य साधून सर्व धर्म समभाव आणि संविधान आम्हाला जे बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे, आता हे सगळं जे आमच्या भावानी जर सांगितलं, आपलं दुःख मांडलं, आपली व्यथा मांडली, मुस्लिम समाज या व्यथेत सहभागी आहे। जमियत उलमा हिंद तालुका कोरेगाव कमिटी जिल्हा सातारा हे जमियत उलमा हिंदचं स्थापना 1919 मध्ये झाली। आपला भारत देश अगोदर ही जमियत उलमा हिंद ही सर्व धर्म समभावाला घेऊन चालणारी संस्था आहे। सगळ्यांच्या सुखात दुःखात सामील होणारी संस्था आहे। आता जी व्यथा मांडलेली आहे दुःखात सर्व मुस्लिम समाज जमियत उलमा हिंद अगर तुम्हारे घर में चूल्हा जल रहा है, बाजू का घर अगर भूखा है, तो ये मजहब नहीं सिखाता। कि सर्व समाज एक शरीराप्रमाणे आहे, मग तो कुठल्याही समाजाचा असो, त्याच्या अगर पायाला जखम झाली
तो पूर्ण शरीर ती व्यथेत सहभागी असतो. ही व्यथा ही तुमची नाही, फक्त सगळ्या समाजाची आहे. आमचा रमजानचा उपासचा महिना असतो. त्यात एक शिरखुर्मा म्हणून एक पदार्थ बनवला जातो. तुम्ही सगळेजण त्यात सहभागी असता. सर्वप्रथम आपल्या शेजारी ते अन्न पोचलं पाहिजे, मग तो कुठल्याही समाजाचा असो. हे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबराची शिकवण आहे. तर ही व्यथा मांडल्यानंतर आम्ही चर्चा केली, बघ काय ना काहीतरी आपण केलं पाहिजे, आपले कर्तव्य. आपण ह्या देशात राहतो, हे मातीचं ऋण आहे आपल्यावर. आज प्रजासत्ताक दिन, ते झेंड्यात बी 3 कलर आहेत. एक भगवा आहे, एक पांढरा आहे, हिरवा आहे. सगळ्यांना मिळून सगळ्या समाजाने लढा दिला अंग्रेजाबरोबर. त्यावेळी हा देश स्वातंत्र्य झाला. कोणी एक समाजाने काम केलेलं नाही. सर्वांचा सहभाग लागलेला आहे, सर्वांचं याने रक्त सांडलेलं आहे. देशाची उन्नती जर समाज बरोबर असेल, एकनिष्ठता असेल, आणि देशाचं काय देणं लागतो, तर समाजाला घेऊन चालण्याची पद्धत आमच्यात आली पाहिजे. तर हे काम ही संस्था करत आहे. ह्याच्या अगोदर भाऊ कोल्हापूरच्या एरियात कुरुंदवाड असेल, औरवाड असेल, शिरोळ असेल, तालुका शिरोळ असेल, जिल्हा कोल्हापूरमध्ये पूर आला होता. तर मोटर सांगत नाही, त्यावेळी बोटी चालल्या होत्या रस्त्यावर, पाणी इतकं भरलेलं होतं. आता चिपळूणमध्ये बी सर्वात पहिला समाज आमचा मुस्लिम समाज तिथे पोहोचलेला आहे. तिथलं तुम्ही जाऊन रेकॉर्ड बघा. त्यावेळी रस्त्याला जाता येत नव्हतं, नावात बसून वस्तू आणि पाणी पोहोचलंय. पाण्यात जाऊन त्याला पाणी मिळत नव्हतं. बिस्लेरीचे 8 टक भरून गेले होते. एक काम सांगायचं माझं एक सांगतोय तुम्हाला. आपण एक दुसऱ्याचं दुःख जर नाही मांडू शकलो, ते दूर नाही करू शकलो, तर कसला माणूस आहे, कुठला धर्म आहे? मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है वतन हमारा, हिंदुस्तान हमारा, इसलिए सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले इसकी, ये गुलसिता हमारा. इसलिए सगळ्यात मोठा धर्म तो मानवतेचा धर्म आहे. तो पूर्ण सगळ्या ग्रंथेत असेल, रामायणात असेल, पुराणात असेल, बायबलमध्ये असेल, कुठलाही धर्म हा सगळ्यात माणूस को शिकवतो. तेच विरुद्ध वाक्य घेऊन आम्ही चाललेलो आहे सर. हे किट देऊन फार मोठं तुमचं दुःख आम्ही दूर करू शकत नाही, पण एक फुलाची पाकळी द्यायची प्रयत्न आम्ही केलेला आहे. त्याचा स्वीकार करावा. आमच्या समाजाला बोलून आपण आणि हे काम करायची भाग्य आमच्या नशिबी आलेलं आहे. तर ह्या दुःखात आम्ही, या व्यथेत आम्ही सगळं समाज इथे नाही, पूर्ण हा लढा मिळत. आमची ईश्वर तर मी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त दुआ करतो, प्रार्थना करतो की हे यश तुम्हाला मिळावं. तुमचं कुटुंब, तुमचं व्यवहार चांगल्या, आणि ही आमची दुआ असेल. आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी 2 शब्द बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कर्मचाऱ्यावर जे आज परिस्थिती ओढवली, त्या परिस्थितीतून लोकांना बरेच आत्महत्या वगैरे झाल्या आणि त्यांनी सर्व संघटना मिळून लढा उभा केला. त्या लढ्यातून अद्यापही सरकारनं कुठले निर्णय घेतलेले नाही आणि त्यांची परिस्थितीची आत्महत्या वगैरे. आणि आज संकट असं आहे, 3 महिने ह्या संप चालू आहे. संप म्हणजे आंदोलन, दुखवटा म्हणा. तर त्याच्यावर अजूनही सरकारने कुठला उपाय केलेला नाही आणि त्याच्यातून आत्महत्या वगैरे वाढत गेल्या. आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांचं जीवनमान फार खालच्या थरावर जाऊन बसलं. त्यांना आज उपासमारीची वेळ आलेली आहे. अशा स्थितीमध्ये जमियत उलमा हिंद तालुका कोरेगाव यांनी जो काही फुलना फुलाची पाकळी त्यांना मदत देऊ केली, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. हे नियोजन त्यांनी इथं घडवून आणलं. आज कर्मचाऱ्यांना जी मदत केलेली आहे त्याचं मी त्यांचं पूर्णतः मी आभार मानत आहे. हा कार्यक्रम संपला जाहीर.